सत्ता येते सत्ता जाते, पण परमनंट असं ते कर्तृत्व यांच्यानंतर दुसरा कोणी नेता जन्माला येईल का नाही याची गॅरंटी नाही. काही जरी झालं तरी पवार साहेबांवर सोडायचं नाही. 2.5 महिन्यापूर्वी मला पवार साहेबांनी याची कल्पना दिली होती. दुसरा विषय तुम्ही ज्या अनुषंगाने मला विचारलं की पवार साहेबांची साथ का, असं आहे की सत्ता येते सत्ता जाते. प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला आयुष्यामध्ये सत्तेची पदं मिळतातच अशा ते काही भाग नाही. ज्यांना मिळतात त्यांना पण काय अमरपद नसतं. मी पण नका महापालिकेचा पुणे महापालिकेचा नगरसेवक महापौर होऊन गेलेले, माझ्यासारखे असे असंख्य आले गेले. मागच्या नाही का एकूणच लोकशाहीच्या या सगळ्या कार्यकाळामध्ये 70-77 वर्षामध्ये हजारो लोक पुणे शहरामध्ये नगरसेवक झाले, महापौर झाले किंवा शेकडो लोक आमदार सुद्धा झाले. त्याच्यामुळं ही काही जागा परमनंट नाही, पण परमनंट असं ते कर्तृत्व या शतकातला. म्हणजे मी पुण्यापुरतं बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नाही का यांचा पदस्पर्श या भूमीत लाभला आहे. त्यांचा जन्म या पुणे शहरात झालेला आहे, पुणे जिल्ह्यात झालेला आहे. त्याचबरोबर ज्यांनी माझ्यासारख्याला पण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मालाच आल्या नसत्या, त्यांनी ज्या शाळा चालू केल्या नसत्या, तर बहुजन समाजातल्या माझ्यासारख्या नाही का माणसाला सुद्धा शिक्षण घेता आलं नसतं किंवा माझ्या घरातल्या मुलींना तर नाहीच नाही. कारण त्यावेळेस अशा प्रकारचं एक सामाजिक बंधन होतं की एक वेळेस आम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांना नाही का शिक्षण घेऊन देऊ, पण महिलांना तर बिलकुल नाही. त्यामुळं ज्यांचं कर्तृत्व या शहराने पाहून जगात त्या ठिकाणी पोचवलं ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे पुण्यातले आहेत. आणि छत्रपती शाहू महाराज असतील किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, यांचा कित्येक वर्षाचा त्या सहवास हा पुणेकरांना लाभलेला आहे. ह्या सगळ्या वाटचालीमध्ये मी कोणाला ज्यांची मी नावं घेते ते राष्ट्रपुरुष आहेत किंवा त्या राज्याच्या आणि देशाच्या अस्मिता आहेत. पण नेता म्हणून जे कॅटेगरी मोजतो आपण, नेता म्हणून जे काय कॅल्क्युलेशन मांडतो, त्याच्यामध्ये मागच्या एक शतकामध्ये 100 वर्षामध्ये अगदी ढोबळ मानाने सांगितलं तर 1924 पासून 2024 पर्यंत जर कार्यकाळ मोजला त्या 100 वर्षामध्ये या शतकामध्ये या राज्यामध्ये जो सगळ्यात मोठा नेता जन्माला आला, ज्याला तब्बल 64 वर्ष आपल्या सामाजिक आणि राजकीय निर्णयातून या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व सिद्ध करता आलं, त्यांचं नाव श्री शरदराव गोविंदराव पवार. यांच्यानंतर दुसरा कोणी नेता जन्माला येईल का नाही याची गॅरंटी नाही. आणि मग साहजिक होतं की ज्या माणसांनी या राज्याला या शहराला 64 वर्ष दिलीत आपल्या आयुष्यातले, त्यांना त्यांचं वय फक्त 83 किंवा 84 झालंय म्हणून आपण सोडून जायचं हा विचार माझ्या मनाला बिलकुल भावला नाही. माझ्या डोक्यात क्लिअर होतं त्याच्या काही 2-2.5 महिन्याच्या घडामोडी चालू होत्या, त्याच्यामध्ये अजितदादा असं काही करतील अशी थोडी कुणकुण होती. त्यावेळेस आपण काही जरी झालं तरी पवार साहेबांवर सोडायचं नाही, म्हणजे पवार साहेबांच्या बरोबरच राहायचं, पवार साहेबांना सोडून कुठं जायचं नाही हा माझा निर्णय पक्का होता. मला जर आपल्याला या अनुषंगाने सांगावंसं वाटेल की खूप विश्वासाने 2.5 महिन्यापूर्वी मला पवार साहेबांनी याची कल्पना दिली होती. आणि मला माहिती नाही ईश्वराची काय त्या दिवशीची नाही का त्या दिवशीचा चमत्कार होता. साहेबांनी मला ते सांगितल्या मी विदिन नेक्स्ट 5 सेकंडमध्ये सांगितलं की साहेब मी तुमची साथ कधी सोडणार नाही. आणि अर्थात तो दिवस एक 2.5 महिन्यानंतर उजाडला. त्याच माझा निर्णय पक्का होता. मधल्या काळामध्ये माझे आध्यात्मिक गुरु असतील किंवा माझे आई वडील असतील, माझा मित्रपरिवार असेल, माध्यमातले माझे काही मित्र आहेत, ह्या सगळ्यांच्याबरोबर अशाच हसत खेळत गप्पा झाल्या. त्या प्रत्येकाने मला कुठे ना कुठे याचं हे रिअलायझेशन दिलं होतं, अशा प्रकारचा एक संकेत दिला होता की चेतन पण पवार साहेबांच्यावर राहिले. म्हणजे मला जर विचारतात या शहरात सगळ्यात जास्त ऋण कुणावर नाही का पवार साहेबांनी केले तर ते तुपे कुटुंबियावर केले. त्याच्यामध्ये तुपे कुटुंबियाला विरोधी पक्षातून सत्तेत आणून त्यांना आमदार करणे, खासदार करणे किंवा महापालिकेची पदं देणं, त्यांच्या संकट काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते सोडूनच जाणार नाहीत अशा प्रकारचं चित्र जनमानसामध्ये होतं. म्हणजे माझ्या कुटुंबाने पण ते सांगितलं की प्रशांत तू साहेबांबरोबर राहतोय, मग तुझ्या आमदारकीचं स्वप्नाचं काय होणार. तर मी एका सेकंदात उत्तर दिलं होतं माझ्या घरच्यांना की काय फरक पडत नाही. मी 24 म्हणजे जर चेतन तुपे इथं पार्टीत राहिले पवार साहेबांच्या बरोबर तर ते राहिले म्हणून मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही. मी पवार साहेबांच्या बरोबरच राहील. जो काही नका ईश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे 24ला काय अडचण आली तर पुढे होईल, पण मी माझ्या पुढच्या 5 पिढ्यांमध्ये हा डाग लावून घेणार नाही की 83 वर्षाच्या या राज्यासाठी देशासाठी आयुष्य नाही का या ठिकाणी ज्यांनी नाही का आयुष्यावर तुळशीपत्र ठेवलं किंवा आयुष्य नाही का कष्टात घालवलं त्या व्यक्तीला आपण ह्या सर्टन क्षणी सोडून गेलो अशा प्रकारचा डाग मला चालणार नाही. आणि म्हणून मी पवार साहेबांची साथ ठेवायचा निर्णय घेतला आणि तो आजही कायम ठेवला. त्याबद्दल मला त्याचा म्हणजे मला कुठल्या गोष्टीचा गर्व किंवा अभिमान नाही, पण या गोष्टीचा अभिमान नक्की आहे की होय मी पवार साहेबांच्यावर होतो आहे आणि उद्या सुद्धा राहील.